ठाकरे बंधू एकत्र येणार का याविषयीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत मनसेचे प्रवक्ते आणि नेते प्रकाश महाजन, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे आणि उद्धव आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य, ज्यांनी आजपर्यंत ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केले होते। तर हे सगळे गेस्ट आपल्या सोबत असणार आहेत। मात्र सुरुवातीला आपण पाहूयात की राज ठाकरे काय म्हणाले आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले। विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मी ज्याला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना, तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर, आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच अशी सडेतोड भूमिका मांडलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा त्याला दिलेला आहे। मात्र राजकारणामध्ये अशा प्रकारे माध्यमांमधून युती होते का, अटी शर्तींवर युती होते का, आणि खरंच मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का, त्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची अट पाळणार का? तर या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा सांगते मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे आणि उद्धव आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य या चर्चेमध्ये सहभागी आहेत। प्रकाश महाजनजी, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते। प्रकाशजी, राज ठाकरे यांनी असं म्हटलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला हरकत नाही किंवा युतीची इच्छा त्यांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे का असं त्यांनी म्हटलं। मात्र उद्धव ठाकरेंनी यासाठी काही अटी घातल्यात, तुम्ही त्या ऐकल्या देखील। तर या अटींवर राज ठाकरे युतीसाठी तयार असतील? सर्वप्रथम मी आज दिवसभर ही सगळी चर्चा ऐकतो, माझं मत असं झालेलं आहे की माझे नेते राज ठाकरे कितीही मोकळ्या मनाने एकत्र यायला तयार असले तरीही समोरून मनावा तसा प्रतिसाद मिळत नाही। कारण सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या, मग आपण पाहू। म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलवत असं तुम्हाला म्हणायचं आहे? 25 वर्ष संस्था केला, त्या भाजपनं तुम्हाला भरलेल्या ताटावून उठवलं, त्या एकनाथ शिंदेने तुमच्या तोंडाचा घास पळवला, म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय। तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र येऊ। संजय राऊत काय म्हणतात, याला जेवायला बोलू नका, त्याच्याकडे बघू नका, याच्याने एकत्रपणा होत नसतो। आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत, ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत। जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या धर्मासाठी, मराठी माणसासाठी, तर मोकळे मानाने एकत्र या, कुठलीही अट ठेवू नका। या महाराष्ट्र धर्माच्या आड जो कोणी येईल त्याच्या विरुद्ध आपण दोघं मिळून भांडू, ही शपथ घेऊन एकत्र या। तुम्ही अटी काय घालता लोकांना? आम्ही जर उद्या अटी घातल्या की तुम्ही का बोर्डाच्या बाजूनं बोलला तर तुम्हाला काय वाटेल? 370 कलमावर तुमचं काय मत आहे हे विचारल्यावर तुम्हाला काय वाटेल? असं नसतं होत ना। अटी कशामुळे घालतात? माझ्या नेत्याच्या घरी काय चोर लोक येतात काय? आम्ही कुणाला जेवायला बोलावं, कुणाशी भेटावे, आम्ही तुम्हाला बंधन घातली? तुम्ही कुणाच्या दारावर जावं? तुमच्या मातोश्रीवर कोण कोण येतं? अबू आझमी सारखे देशद्रोही लोक येतात, हे आम्ही म्हटल्यावर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला जर युती करायची असली तर मोकळ्या मनाने, कुठलाही आडपडदा न ठेवता, किंतु परंतु न ठेवता, कुठले पूर्वग्रह दूषित न ठेवता तुम्ही एकत्र आला तर एकत्र युती येऊ शकते। आणि माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे, दोन्ही भावाला एकमेकाचे फोन नंबर माहितीत, एकमेकाचे घरं माहितीत, त्या दोघांना जर एकत्र यायचं असलं तर तिसरं कुणीही त्यांना अडवणार नाही। पण हे जे आजूबाजूच्या लोकांची ही जी कोलेकुई चालू झालेली आहे ती चूक आहे। या गोष्टी आम्हाला काढायच्या नव्हत्या, पण ज्या पद्धतीनं तुमची चर्चा चालू आहे, अटी घालणं चालू आहे, आम्ही काय पराभूत राष्ट्र आहोत की तुमच्या जीवावर आम्ही उभा आहोत इथं म्हणून तुम्ही आम्हाला अटी घालताय? महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र हित या एका दोन गोष्टीवर तुम्हाला एकत्र यायचं असलं तर एकत्र या, बाकी कुठल्या अटी शर्ती घालू नका असं मला वाटतं।
जे